बॅग भरो निकल पडो. नाही मित्रांनो, ही कुठल्याही यात्रा कंपनीचं स्लोगन नाही आहे. आमचं तात्काळ बुकिंग करून अचानक ठरलेली ही गिरनार यात्रा आहे. बँड्रावरून आम्ही दुपारी 1:30 वाजताची ट्रेन पकडून साधारण 14.5 तासाच्या प्रवासासाठी निघालो आणि बाहेरचं विहंगम दृश्य बघत बघत कधी वेळ गेला ते आम्हाला कळलंच नाही. गुजरात राज्याच्या प्रत्येक स्टेशनवर वेगळीच मजा होती. ती टिपताना पण मस्त मजा आली. प्लॅटफॉर्म्सवर लोकांची चलबिचल, धावपळ आणि मध्येच नर्मदेच्या दर्शनासारखे अनेक दृश्य आम्हाला बघायला मिळालेत. असं म्हणा की छोटेखानी नर्मदा नदीचं दर्शनच आहे. बघता बघता सगळ्यांनी रात्रीच्या पथाऱ्या पसरल्या आणि डब्यामध्ये नीरव शांतता पसरली. आणि साधारण 4:30 वाजता 4:30 ते 4:45 दरम्यान आम्ही जुनागड स्टेशनला पोहोचलो. रविवारी दुपारी 1:30 वाजेचा प्रवास सुरू झाला आणि तो पुढच्या दिवशी सोमवारी 4:30 वाजता संपला जुनागड येथे. स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर आम्ही सरळ रिक्षा पकडली. गिरनारच्या पायथ्याशी जाण्यापर्यंत साधारण 250 रुपये चार्ज करतात. कुठेही घासाघीस न करता रिक्षा पकडायची आणि आपण गिरनारच्या पायथ्याशी पोचतो. गिरनारच्या पायथ्याशी इकॉनॉमिकली चीप असे बरेच हॉटेल्स आपल्याला बघायला मिळतील. हॉटेलला पोचल्यानंतर आम्ही बॅगा ठेवल्या, आंघोळ केली आणि बाहेर आलो. बाहेरचा मस्त देखावा बघायला मिळाला, आजूबाजूचे पर्वतरांगा. आणि इथून आमची ट्रिप सुरू होणार होती गिरनार पर्वतासाठी. समोरचा गिरनार पर्वत आम्हाला खुणावत होता. आजूबाजूला आपल्याला छोटेखानी हॉटेल्स तसेच रेस्टॉरंट्स बघायला मिळतात, जिथे आपण आपला सकाळचा नाश्ता वगैरे आटोपून आपला प्रवास सुरू करू शकतो. प्रजापती एकता भवनच्या एरियामध्ये आम्ही थांबलो होतो. साधारण 2,000 रुपये पर नाईट चार्ज करतात 24 तासांसाठी. आणि गिरनार पर्वताचे चढण सुरुवात करण्या अगोदर आपल्याला दर्शन घ्यावं लागतं लंबे हनुमान यांचं. लंबे हनुमानाच्या मंदिरामध्ये आम्ही राम सीतेचं दर्शनसुद्धा घेतलं. भिंतीवर राम आणि हनुमानाची भेट घडवल्याचं चित्रणसुद्धा आपल्याला बघायला मिळेल. मागच्या वर्षी मी पूर्ण ट्रेक गिरनारचा पायी चालत केला होता, 10,000 पायऱ्यांचा प्रवास. पण यावेळेस फॅमिलीबरोबर असल्यामुळे आम्ही ऑनलाईन रोपवेचे तिकीट्स बुक केले होते. टू अँड फ्रो उडन खटोलाचे आपल्याला 700 रुपये पर पर्सन पडतात. ऑनलाईन तिकीट्स असल्यामुळे सरळ आपल्याला रांगेत उभं राहायचं होतं. एक कॅब 8 जणांसाठी असते. आम्ही एका कॅबमध्ये बसलो. पहिल्या टप्प्यातील 3,000 पायऱ्यांचा प्रवास या रोपवेमुळे फक्त 9 ते 10 मिनिटात होतो आणि आपण आरामात आजूबाजूचं दृश्य बघत एन्जॉय करत पुढे जातो. थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे. एकदा तरी अनुभवण्यासाठी आपण रोपवेने जायलाच पाहिजे. खूप भन्नाट सोय केलेली आहे गुजरात सरकारने. बर्ड आय व्ह्यू सारखं दृश्य आपल्याला बघायला मिळतं. तसंच खाली बघितलं तर पायऱ्यांचा प्रवास करताना सुद्धा लोक बघायला मिळतात. प्रचंड इच्छाशक्ती, नवीन येणारे हौशे गौशे नवशे, भाविक असे बरेच लोक ज्यांना पायऱ्यांचा प्रवास करून बघायचं असतं, ते पहिल्या पायरीपासून सुरुवात करतात. 3,500 पायऱ्यांचा प्रवास करण्यासाठी साधारण 2 ते 2.5 तास लागतात. जो पहिला टप्पा आहे अंबाजींच्या देवळाचा, अंबाजी मंदिराचा. रोपवेने जाताना सुद्धा आपण अंबाजींच्या शिखरावर पहिल्यांदा उतरतो. तोपर्यंत आपल्याला असे देखावे बघायला मिळतात. हा खाली एक टप्पा आहे जिथे जैन मंदिर बघायला मिळतात आपल्याला.
इथे आपण पोहोचतो अंबाजींच्या मंदिरात. कुठल्याही शिखरावर फोटोग्राफी करण्यास अलाउड नसल्यामुळे आपण मध्येपर्यंत फोटोग्राफी करू शकत नाही. म्हणून या मंदिराचा कळस हेच तुमच्यासाठी दर्शन समजा. जय अंबा माता की जय. अंबाजींचं दर्शन झाल्यानंतर आपण खाली उतरतो आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करण्या अगोदर जर आपल्याला काही नाश्ता वगैरे करायचा असेल तर तो आपण इथे करू शकतो. त्यानंतर आपला प्रवास सुरू होतो गोरक्षनाथांच्या शिखराकडे, जे 2 नंबरचं शिखर आहे. इथून पुढे आपल्याला पायीच प्रवास करायचा आहे. थंड वाऱ्याची झुळूक आणि लवकर सुरू केलेला प्रवास, त्यामुळे चालण्यामध्ये आपल्याला गरम होत नाही किंवा जास्त घाम येत नाही. आल्हाददायक वाटतं. दगडी पायऱ्या खालीवर असल्यामुळे आपण थोडं सांभाळून चालायचं आहे. आणि पायात बूट असलेले, चांगल्या ग्रिपचे बूट असले तर चांगलीच गोष्ट आहे. अदरवाईज अनवाणीसुद्धा लोक जातात. कारण बऱ्याच वेळेस असं होतं की शूज व्यवस्थित नसलेत किंवा चपला व्यवस्थित नसल्या तर त्या सटकतात आणि पडल्यानंतर जबरी जावण्याची शक्यता असते. इथे आपण पोचलोय दुसऱ्या टप्प्याला, ज्याला म्हणतात गोरक्षनाथांचं शिखर. दत्तगुरूंचे हे शिष्य गोरखनाथ. इथे आपण नमस्कार करतो गुरु गोविंदनाथची की अखंड धुनी. त्यांच्या चरण पादुकांचं दर्शन झाल्यानंतर आपण पुढे निघतो. गोरक्षनाथांच्या पादुका आपल्याला इथे बघायला मिळतात. आणि पुढचा प्रवास आपला सुरू होतो सगळ्यात शेवटचं शिखर आपल्या यात्रेतलं, श्री दत्तगुरू महाराजांचं गुरु शिखर. बघा यांचा उत्साह. प्रत्येक जण मनामध्ये काहीतरी इच्छा घेऊन निघतो. इच्छा असते ट्रेकिंगची, इच्छा असते कृपा आशीर्वादांची, आणि साथीला नयनरम्य दृश्य. ढगाळ वातावरण असल्यामुळे आम्हाला एवढं असं गरम जाणवलं नाही. हळूहळू आपण गुरु शिखराच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचतोय. जय गिरनारी. सिनियर सिटीजन्स भजनं गाताना दिसतात आपल्याला. ग्रुप्स इथे दिसतात. प्रत्येकाची जबर इच्छा असते की चढत जावं. चाल ढकल करत, थांबत, चढत प्रत्येकजण गुरु शिखरापर्यंत पोहोचण्याच्या इच्छेने वाटचाल करत असतं. ज्यांना चढण्याची ताकद नसेल किंवा पॉसिबल नसेल, शक्य नसेल, त्यांच्यासाठी आपल्याला इथे खास पालख्या पण मिळतात. जय गिरनारी गुरुदेव दत्त. अगोदर म्हटल्याप्रमाणे मध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आपण मध्ये शूटिंग करू शकत नाही. त्यामुळे इथूनच नमस्कार करून आशीर्वाद घ्या. आणि इथून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आहे. खूप अरुंद वाट असल्यामुळे सांभाळत एकमेकांना जागा देत हळूहळू पुढे जायचं आहे. पालखीचे साधारण एका ट्रिपसाठी 9,500 ते 10,000 रुपये चार्ज केले जातात, कारण रस्ताही तसाच अवघड आहे. आणि मेन गेटला गुरु शिखराच्या पायथ्याशी आल्यानंतर आपण जातोय खालच्या बाजूला, ज्याला म्हणतात अखंड धुनी, दत्तांची धुनी. इथे महाप्रसाद आपल्याला मिळतो. साधारण 200 ते 250 पायऱ्या आपल्याला गुरु शिखराच्या प्रवेशद्वारापासून खाली उतरायचं आहे. परतीला पुन्हा आपल्याला गोरक्षनाथ महाराजांचं मंदिर दिसतंय. जय श्री गोरक्षनाथ महाराज की जय. आणि असंच पुढे येऊन आपण रोपवेच्या पॉईंटपर्यंत येऊन पोहोचलो आहे. अंबाजींच्या मंदिरापासून परतीचा प्रवास आपला रोपवेने सुरू होतोय. खाली जाताना आपल्याला बरेच जैन मंदिरांचे कळस दिसतील. हे बघा, पायऱ्यांनी जाताना कदाचित आपल्याला या मंदिरांच्या खूप जवळ किंवा मंदिरांच्या आतमध्ये पण जाण्याला
संधी उपलब्ध होऊ शकते. अशा प्रकारे 10,000 पायऱ्यांचा प्रवास रोपवेच्या मदतीने आपण पूर्ण केलेला आहे. एका नॉर्मल माणसासाठी हा प्रवास साधारण 5 ते 5.5 किंवा 6-7 तासांचा असू शकतो जर पायऱ्यांनी केला तर. दुपारचा शीण घालवल्यानंतर गिरनारच्या पायथ्याशी असलेल्या स्वयंभू भवनात महादेव मंदिराच्या महाआरतीला आणि महाप्रसादाला आपण जाऊन ही गिरनार यात्रा आरामात पूर्ण करू शकतो आणि दुसऱ्या दिवशी पुढच्या प्रवासाला आपण लागतो.